श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला सांगणार आहे पशुपतीनाथाचे उपवास आपण करतो, आपल्याला फळ मिळाले नाही, आपल्याने अशा काय चुका झाल्या त्याच्यामुळे आपल्याला त्याचं फळ प्राप्त होत नाही। आपण एवढे मनाने श्रद्धेने जे 5 उपवास करतो त्याच्यामध्ये आपल्याने अशा काही चुका होतात ज्याच्याने आपल्याला त्याचं फळ प्राप्त झालेलं नाही। तर मी त्याच चुकांचं आज मी तुम्हाला सांगणार आहे। शिवमहापुराण कथेमध्ये जे सांगितलेलं आहे तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार। आज मी तुम्हाला सांगणार आहे, अगोदर तुम्हाला सांगते बघा 23 तारखेला महायोग आलेला आहे, अत्यंत महायोग जोडून आलेला आहे। 23 तारखेला अष्टमी सुद्धा आहे। तर त्या अष्टमीच्या दिवशी तुम्हाला जर तुमची इच्छा असेल पशुपतीनाथाचा उपवास करण्याची तर नक्कीच या महायोगाला तुम्ही उपवासाची सुरुवात करा। खूप अत्यंत फलदायी आणि फळ प्राप्ती करून देणार आहे, कारण की जी अष्टमी येते महिन्यातली ती खूप शुभ मानली गेलेली आहे आणि हा खूप महान योग आहे। तर तुम्हाला पशुपतीनाथाचे उपवास करायचे असतील तर अष्टमीला 23 तारखेला नक्कीच सोमवारपासून सुरुवात करा, तुमच्या मनातल्या कामना नक्कीच पूर्ण होतील। आणि दुसरं म्हणजे बघा, आता मी तुम्हाला सांगणार आपल्याने चुका काय होतात। तर आपण काय करतो, आता एखादी तुम्ही दोघं मैत्रिणी असाल, त्याच्यातली एका मैत्रिणीने पशुपतीनाथाचे उपवास केले आणि तिची इच्छा पूर्ण झाली म्हणून तुम्ही ते उपवास धरण्याची इच्छा व्यक्त करतात, पण तुमच्या मनापासून इच्छा आहे का? नाही, तुम्ही फक्त मनाने ते उपवास धरत असतात आणि तुम्ही मनाने उपवास म्हणजे तुम्ही शरीराने उपवास धरत असतात, पण तुम्ही मनाने ते उपवास करत नाही का? तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीचा हेवा करतात की तिची इच्छा पूर्ण झाली म्हणून माझी पण व्हायला पाहिजे, म्हणून तुम्ही हा उपवास धरतात। पण ज्या वेळेस तुम्ही मनापासून हा उपवास करणार तरच तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होणार, कारण की दुसऱ्याचा हेवा करून आपण जर काही कार्य केलं ते सफल होत नाही, त्या कार्यामध्ये काहीतरी अडथळे निर्माण होतात। बघा तुम्ही बघा आजूबाजूला बघा, तुम्हाला हे दिसेलच मनापासून केला तर तुम्हाला याचं फळ निश्चित प्राप्त होईल। आणि दुसरं म्हणजे आता दुसरं म्हणजे तुम्हाला दुसरी चूक सांगते, स्त्रिया काय करतात, आता सोमवार आला, आता तुम्ही उपवास धरलेले आहे पशुपतीनाथाचे उपवास धरले आणि त्या उपवासामध्ये सोमवारी एकादशी आली, संकष्टी आली किंवा आपला पौर्णिमा आली दर महिन्यातली, तर आपण काय करतो सोमवार पण धरतो, म्हणजे आपण जे उपवास धरत आलो आहे दर महिन्याला आणि तोच उपवास जर सोमवारच्या दिवशी आला आणि त्या दिवशी जर तुमचा पशुपतीनाथाचा उपवास आहे आणि तुम्ही पशुपतीनाथाचा उपवास केला आणि ते उपवास केले नाही तर ही एक चूक आपल्याने होते। कारण की असं म्हटलेलं आहे शिवमहापुराण कथेमध्ये, ज्या दिवशी सोमवारच्या दिवशी एखादा व्रत आला, एकादशी वगैरे आली, तर जर आपण पशुपतीनाथाचे उपवास धरत असणार तो उपवास धरायचा नाही, पशुपतीनाथ महाराजाचे उपवास धरायचे नाही, तो उपवास पुढचा उपवास तुम्हाला पुढचा सोमवार धरायचा आहे आणि एकादशी आलेली असेल तर एकादशीचं व्रत तुम्हाला करायचं आहे। एवढं लक्षात ठेवा, ह्या चुका सुद्धा आपण करतो। आपण काय करतो, एकादशी पण धरतो, एकादशी आलेली असेल किंवा संकष्टी आले असेल तर संकष्टीचा उपवास पण धरतो आणि पशुपतीनाथाचा पण उपवास धरतो सोमवारच्या दिवशी, म्हणजे सोमवारी आलेली असेल तर, आणि नंतर काय करतो दोन्ही उपवास धरतो आणि त्या दिवशी आपण पशुपतीनाथाचं हे करायला जातो। तर असं नका करू, त्या सोमवारी तुम्हाला पशुपतीनाथाचा उपवास करायचा पण नाही आणि पूजा सुद्धा मांडायची नाही। जो तुम्ही दर महिन्याला उपवास धरत असतात सोमवारच्या दिवशी जो आलेला असेल एकादशी वगैरे ती धरायची आणि पशुपतीनाथाचा उपवास पुढच्या सोमवारी धरायचा तरी सुद्धा चालतं। प्रॉब्लेम आलेला असेल तर त्या दिवशी फक्त आपल्याला उपवास करायचा आहे, पूजा वगैरे करायची नसती, पण जो उपवास तुम्ही धरलेला असतो प्रॉब्लेम मध्ये तर तो उपवास तुमचा धरला जाणार नाही। 5वा उपवास म्हणजे 5 उपवास मध्ये तुमचा तो उपवास धरला जाणार नाही, तो उपवास तुमचा खंडित होतो। तुमचा जो पुढचा उपवास तुम्ही ज्यावेळेस पूजा करतात, पूजा मांडतात, दिवे लावतात, तोच उपवास तुमचा धरला जातो। अशा प्रकारे आपल्याला ह्या आपण चुका करतो आणि असं म्हणतो की मला ते याचं फळच मिळालं नाही, मी तर एवढे श्रद्धेने केले, मी तर पशुपतीनाथाचे उपवास केले पण मला श्रद्धेने केले पण मला फळ मिळालं नाही। तर आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या चुका करतो। आणि बघा ज्या वेळेस आपला सोमवार असतो, पहिला सोमवार असतो, तर त्या दिवशी काय करायचं, जो ताट आपण पूजेसाठी नेतो पहिल्या सोमवारी उपवास सुरू करतो त्या दिवशी, तर तोच ताट तुम्हाला 5 सोमवारपर्यंत न्यायचा आहे। आता तुमच्या घरात छोटा असो मोठा असो तो ताट न्यायचा, कारण की मोठाच ताट न्यायचा, मोठ्या ताटामध्ये संपूर्ण साहित्य मातं, कारण की आपल्याला तो ताट असतो तो 2 टाइम न्यायचा असतो आणि एकाच वेळेस जेवढं साहित्य घेतलेलं असतं तेवढं साहित्य आपल्याला संध्याकाळच्या टायमाला पण घ्यायचं असतं। त्यामुळे जेवढं तुम्ही ताटामध्ये भरलेलं आहे त्यामुळे मोठाच ताट घ्या आणि हा एकच ताट तुम्हाला 5 सोमवारपर्यंत वापरायचा आहे। दुसरं म्हणजे आपण ज्या वेळेस
पहिला सोमवार सुरू करतो पशुपतीनाथाचा, तर सोमवार सुरू करताना आपण मंदिरात जातो. मंदिरात गेल्यानंतर आपल्याला संकल्प करावा लागतो. महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन संकल्प करायचा आणि महादेवांना विनंती करायची की मी ह्या कारणासाठी उपवास धरलेले आहे, उपवासाची सुरुवात करत आहे. तर हे भगवंता महादेवा, माझी मनातली इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावी. मी खूप श्रद्धेने भक्तीने हे 5 सोमवार करीन. असा संकल्प करायचा आणि पाणी सोडून द्यायचं. थोडंसं पाणी हातात घ्यायचं, तिथेच पाणी सोडून द्यायचं. असं केल्याने सुद्धा म्हणजे ही आपल्या उपवासाची सुरुवात आहे आणि आपल्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होते. त्यावेळेस तुम्हाला तुमचं नाव आणि तुमचं गोत्र बोलायचं असतं. आणि दुसरं म्हणजे बघा, भरपूर स्त्रिया, मी आता उपवास केलेले होते तर भरपूर स्त्रिया मंदिरामध्ये खूप चुका करतात. काय करतात, आपण ज्या वेळेस जो 3 हिश्यांचा प्रसाद नेतो, तर 3 हिश्यांचा जो वेळेस प्रसाद नेतो तो भरपूर स्त्रिया त्या महादेवाच्या पिंडीमध्ये ठेवतात. आतल्या साईडला जलाधारीमध्ये ठेवतात, कोणी बाहेर असंच तो प्रसाद ठेवून देतात. डिश नेत नाही, डोनं नेत नाही. असं नका करू, कारण की तो आपण आपल्या देवाला अर्पण करत असतो आणि ते 2 जे हिस्से असतात ते आपण देवाला अर्पण करत असतो आणि ते जे प्रसाद असतो तो जे लोक भाविक तिथे येतात त्यांना वाटला जातो. तर आपण जर फडचीवर ठेवला तिथं मंदिरामध्ये तर ते देव कसं स्वीकार करणार, ही एक आपण चूक करतो. त्यामुळे कधी पण आपण ज्यावेळेस उपवास धरतो त्यावेळेस आपल्या घरातून एखादं डोन न्या, एखादी डिश न्या, एखादी डिश अर्पण करून टाका देवाला. 5 डिश आणायच्या बाजारातून, 5 डिश आणायच्या आणि देवाला अर्पण करून टाका. त्याच्यामध्ये 2 प्रसादाचे जे 3 आपण हिस्से केलेले असतो ते 3 हिश्श्यामध्ये 2 हिस्से तिथे ठेवायचे, 1 हिस्सा आपल्याला घरी आणायचा असतो. तर तुम्ही खाली ठेवू नका फरचीवर, किंवा ते जलाधारी असते त्या ठिकाणी सुद्धा ठेवू नका. खूप दोष आहे. म्हणजे आपण जेवढं पुण्य करण्याचा प्रयत्न करत असतो तेवढा आपण पाप सुद्धा करत असतो. तर आपल्याला फळ कसं प्राप्त होणार, तुमची मनातली इच्छा कशी प्राप्त होणार, ती ही एक चूक आपण करतो. बघा, मी भरपूर स्त्रिया बघितल्या आहे ज्यावेळेस मी करते, पण आपल्याला काय सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये बसलेला असतो त्यावेळेस दुसऱ्याला प्रवचन द्यायचं नाही. त्याचा सुद्धा आपल्याला दोष लागतो. भले तुम्ही बाहेर त्याला सांगा, पण आतमध्ये कधीच कुणाला असं सांगू नका तू चूक करते, हे करते, त्याचा दोष आपल्याला सुद्धा लागतो. ती ही एक चूक करतो. ज्यावेळेस लास्ट सोमवार असतो त्यावेळेस बायका, म्हणजे शेवटचा सोमवार असतो आपला 5वा, आपली म्हणजे 5 पूर्ण झालेले असतात आणि 5व्या सोमवारी आपण उद्यापनासाठी 1 नारळ, 51 रुपये, 101 रुपये, 501 अशी तुमची इच्छाप्रमाणे तुम्ही दक्षिणा ठेवतात. ते नारळ असतं ना, त्या नारळला आपले पैसे ठेवायचे आणि लाल कलरच्या धागाने गुंडून मगच तो नारळ तिथं अर्पण करायचा असतो. ज्या वेळेस अर्पण करतो तर जलाधारीमध्ये ठेवू नका. तो एका साईडला बाजूला ठेवायचा असतो. तो तिथं ठेवत नाही, त्याच्याने सुद्धा आपल्याला दोष लागतो आणि आपल्याला आपल्या पूजेचं फळ प्राप्त होत नाही. एखाद्याने तुमच्या डोक्यावर जर तुम्ही काय पूजा करत असता, काही बसलेले असणार आणि एखाद्याने तुमच्या डोक्यावर ओझं ठेवलं, तुम्हाला राग येणार नाही. तशाच प्रकारे देवाला सुद्धा राग येतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तो जो नारळ असतो तो नारळ तुम्हाला मध्ये नाही ठेवायचा, बाजूला ठेवायचा आहे. पिंडीचा जो भाग असतो त्याच्या बाजूला ठेवा. तिथं ठेवल्यानंतर ब्राह्मण काका उचलून त्याच्या जागेवर ठेवून देतात. तर आपल्याला ही सुद्धा चूक करायची नाही. दुसरं म्हणजे ज्या वेळेस आपण मंदिरामध्ये जातो, बेल पायाखाली येतं, तर ते बेल पायाखाली येणं सुद्धा दोष आहे. म्हणजे आपण देवाची प्रार्थना करायला जातो, देवाची विनंती करायला जातो आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी, पण आपण मंदिरात ज्या वेळेस जातो त्यावेळेस कचरा असतो, बेल पडलेलं असतं, त्याच्यावरच पाय ठेवून आपण जात असतो आणि तेच दुसरं जे बेल आपण नेतो ते बेल आपण आपल्या देवाला अर्पण करतो. त्याचा काय उपयोग, हे सुद्धा आपली चूक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बघा, ज्या वेळेस आपण पूजेचं साहित्य नेतो, एखादी वस्तू विसरतो, आता माचीस पेटी आहे, उदबत्त्या आहे किंवा काहीतरी, आता एखादी वस्तू नसतेच, कधीतरी आपल्याला विसर पडतो आणि आपण ताटामध्ये नेत नाही आणि आपण पूजा करायला बसलो मंदिरामध्ये आणि एखादी स्त्री आहे तिच्याकडे संपूर्ण आहे, बेल आहे, फुलं आहे आणि आपल्याकडे नाही, तर आपण सहजली तिच्याकडे मागतो, ताई मला देता का थोडंसं. पण तसं करू नका, कारण की आपण जो उपवास धरलेला असतो तिचं ते सामान असतं आणि आपण तेच सामान आपल्या देवाला अर्पण केलं तर ते फळ कुणाला मिळणार, तिला मिळणार, तुम्हाला मिळणार का, नाही. ते ही एक अजून एक आपण चूक करतो. तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण चुका करतो, त्याच्यामुळे आपल्याला पशुपतीनाथाची जी उपवास करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. पण हे स्त्रिया ऐकून घेत नाही, कारण की त्यांना माहीत असतं मी खूप हुशार आहे, मला सगळं माहीत आहे, मी कशाला हिचं ऐकू, असं आपण करत असतो. ह्या गोष्टी आपण इग्नोर करत असतो. पण आपण 4-5 उपवास करतो, 5-6 करतो, तरी सुद्धा आपल्या कामना पूर्ण होत नाही. तर ह्या चुका आपण करत असतो. ज्या वेळेस आपण उपवास करत असतो त्यावेळेस आपण
महादेवाची पिंडी म्हणजे आपण ज्यावेळेस उपवास तुमचा सोमवार आहे, तुम्ही पूजा करून मंदिरामधून घरी येत असणार, कुठंच थांबू नका, कारण की आपल्यामध्ये सकारात्मक शक्ती प्रवेश झालेली असते आणि ती आपल्याला फक्त आपल्या घरामध्ये सोडायची असते. तर कुठं जाऊ नका, कारण की जे आपण देवाची आराधना केलेली असते, पूजा केलेली असते, ते संपूर्ण फळ आपण कुठं उभं राहतो त्याच ठिकाणी सुटते, आपल्या घरापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कधी पण तुम्ही मंदिरामध्ये जर जात असणार, पशुपतीनाथाचे उपवास करत असणार, तर डायरेक्टली आपल्या घरी यायचं आणि घरीच थांबायचं, कुठं मध्ये थांबू नका. ही एक दुसरी आपण चूक करतो. आणि तीच चूक सांगते तुम्हाला आता. तिसरी चूक म्हणजे आपण घरून जाताना आपला दिवा नेत नाही, एखाद्या डब्बीमध्ये वाती नेतो, फुलवाती नेतो आणि त्या फुलवाती दुसऱ्याची जी एखादी पंती पडलेली असते मंदिरामध्ये, ती पंतीमध्ये आपण आपल्या फुलवाती लावतो. तर ते जे आपण जे फुलवाती लावतो दुसऱ्याच्या पंतीमध्ये, ज्याची जी पंती असते त्या माणसाला त्याचं फळ प्राप्त होतं, तुम्हाला होत नाही, असं शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळेच कधी चुका करू नका. आपल्या घरच्या पंत्यांना 5-6 घेऊन या बाजारातून, भले काय नाही 10-25 रुपयाला भेटतात त्या आणायच्या. दरवेळेस आपलीच पंती न्यायची, दुसऱ्याच्या पंतीमध्ये आपला दिवा लावू नका, त्याला ते पुण्य प्राप्त होईल, तुम्हाला होणार नाही. ही अजून एक आपण चूक करतो. तर अशा या छोट्या छोट्या चुका आहे त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला जर आवडत असेल तर बघा. आणि बघा, दुसरं म्हणजे आता तुम्ही ह्या सोमवारी एकच प्रसाद न्यायचा. आता तुम्ही ह्या सोमवारी शिरा नेला तर 5 सोमवारपर्यंत शिराच न्यायचा आहे नैवेद्याला. आणि जर तुम्ही जे आपण लाडू केलेले असतात, चपातीचे गुळाचे लाडू केलेले असतात, ते गुळाचे लाडूच न्या 5 सोमवारपर्यंत. ह्या सोमवारी तुम्ही शिरा नेला, दुसऱ्या सोमवारी लाडू नेले, तिसऱ्या सोमवारी तुम्ही पेढे नेले, असं करायचं नाही. 5 सोमवारपर्यंत तुम्हाला एकच नैवेद्य न्यायचा आहे. भरपूर स्त्रिया सांगतात मंदिरात गेल्यानंतर फळच पाहिजे, देवाला फळच अर्पण करायचे, 5च करायचे, असं काहीच नाही. फक्त तुम्ही जो उपवास करता मनाने श्रद्धेने करा, नक्कीच पशुपतीनाथ तुमचे मनातल्या कामना पूर्ण करतील. ह्या चुका करू नका. झालेली जी सेवा आहे ती मी स्वामी चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.